आज हदगाव या ठिकाणी सकल बंजाराच्या वतीने आपण एक महामोर्चाचं आयोजन करण्यात केलं होतं आणि या मोर्चामागे आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत विषय सध्या चालू आहे की गोर बंजारा समाज हा आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। हा न्यायाचा आणि हक्काचा लढा म्हणजे आमचे जे हक्क अधिकार यापूर्वी आमच्याकडून काढून घेण्यात आले तो म्हणजे आमच्या एसटी आरक्षणाचा। या एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आज आंदोलन सुरू आहेत। काही ठिकाणी उपोषणाला आमचे भाऊ बसलेले आहेत, काही ठिकाणी मोर्चा चालू आहे आणि एवढंच नाही तर या एसटी आरक्षणासाठी आमच्या 4 बांधवांनी आत्महत्या केलेली आहे। त्यांनी या समाजासाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्या बलिदानाला कुठेतरी न्याय मिळावा, आमच्या न्यायाचं आमच्या हक्काचं कुठेतरी आम्हाला मिळावं यासाठी एक आज हदगावमध्ये एक गोर बंजारा बांधवांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे। माझं नाव सुनीता विजयसिंग राठोड आहे आणि मागील कित्येक वर्षापासून आमच्या समाजाला आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले आहे। परंतु आजचा आमचा समाज हा जागा झालेला आहे। आमची जी मागणी आहे ती अशीच मागणी नाही तर संवैधानिक मागणी आहे। 30 ऑगस्ट 2024 मध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाचाच एक निर्णय आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये एक वेगळा उपवर्ग तयार करून तुम्ही त्यांना आरक्षण देऊ शकता। आम्ही एसटीचा किंवा आदिवासींचा आरक्षण मागत नाही आहे, तर आम्ही बंजारा समाजाला एसटीमध्ये वेगळा उपवर्ग तयार करून आम्हाला आरक्षण द्यावं ही मागणी करतोय आणि आमची मागणी बिलकुल असंवैधानिक नाही आहे। त्याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत। तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देऊ इच्छिते 1948चा हैदराबाद गॅजेट, त्याच्यात क्रमांक 4 वर बंजारा हा एसटीमध्ये आहे। 10 जानेवारी 1950चा सीपी अँड बेरारचा जो हे आहे त्यांनी ऑफिशियल गॅजेट काढलेलं होतं, गॅजेट नोटिफिकेशन निघालं होतं। त्याच्यात त्यांनी नमूद केलं होतं की वी आर इन्क्लुडिंग बंजारा ॲज अ शेड्यूल्ड ट्राईब। ही ऑफिशियल गॅजेट नोटिफिकेशन होती, पण त्याच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आणि 1952 मध्ये आम्हाला डिनोटिफाईड केलं। त्यानंतर कित्येक वर्ष आमच्याकडे पुरावे आहेत। 1860चा IPC असो, 1872चा CRPC असो, 1931ची जनगणना असो किंवा 1871 मध्ये ज्या इंग्रजांनी आमच्यावर क्रिमिनल ट्राईब ॲक्ट थ्रू आम्हाला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केलं, ती स्पेशली आमच्यासाठीच होती। एवढे असतानाही महाराष्ट्राचा जो 1960चा जर तुम्ही शालेय पाठ्यक्रम बघितला त्याच्यामध्ये सुद्धा गोरमाटी, कोलार आणि कोलाम हे आदिवासी भाषा म्हणून त्यांनी दाखवलेले आहेत। एवढे पुरावे असताना देखील इतके वर्ष आम्हाला आर्थिक या शैक्षणिक आणि राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आला आहे। पण आता आमचा समाज इतका मागासलेला नाही, तेव्हा आमच्यामध्ये शिक्षणाचा अभाव होता, आता आमच्याकडे शिक्षणाचा अभाव नाही। आम्ही जागरूक आहोत आणि आता आम्ही आमचा हक्क घेऊन ठेवणार आहे। एसटीमध्ये आरक्षण ही आम्ही कोणाकडे भीक मागत नाहीये, कोणाच्या ताटातला मागत नाहीये, कारण बंजारा ही जात कोणाची घेणारी जात नाही तर ही देणारी जात आहे। आम्ही आमचा हक्क मिळूनच राहणार आहे, कारण एसटीमध्ये आरक्षण हा कुणाच्या बापाचा नाही तर तो आमच्या हक्काचा आरक्षण आहे। स्पेशल आरक्षण असताना तुम्ही एसटी प्रवर्गात जाण्याची का मागणी करता? नाही, मुळामध्ये प्रश्न असा आहे की व्हीजेएनटीचं जे आरक्षण दिलेलं आहे ते कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन नाही आहे। ते जर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन असतं तर त्याला कुठल्याही प्रकारच्या योजनेचं कारण नाही, परंतु अशा पद्धतीचा प्रवर्ग तयार करून तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील बंजारा समाजावर झालेला एक प्रकारचा अन्याय आहे। इथल्या रुलिंग कास्टने तो केलेला अन्याय आहे आणि म्हणून मागील 79 वर्षापासून जो त्रास गोरबंजारा बांधव महाराष्ट्रातील सहन करत आहे आणि संपूर्ण भारतातील गोरबंजारा बांधव सहन करत आहे, त्याचा एक परिणाम म्हणून, त्या परिणामाचं परिमार्जन म्हणून आजच्या दिवसाला आपण जनआक्रोश महामोर्चाच्या माध्यमातून आपण बघतो आहोत। काय पुढची बंजारा रस्त्यावर उतरले महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये आंदोलन उभं राहील। त्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे की ही जी काही प्रक्रिया आहे ती या देशाच्या पार्लमेंटवर आहे, कारण केवळ स्टेट गव्हर्नमेंट ही शिफारस करू शकते, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्युरिडिक्शन मधला तो पार्ट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट तशा पद्धतीची भूमिका घेऊन एसटीचं रिझर्वेशन देण्यात यावं। त्याचं कारण असं आहे की शेड्यूल्ड ट्राईब एक विशिष्ट जात किंवा जमात नसून तो त्याचा एक क्रायटेरिया ठरलेला आहे जो 1965 मध्ये लोकूर समितीने निश्चित केलेला आहे। ती लोकूर समिती सुद्धा शासनाने गठीत केलेली होती। अलीकडच्या काळामध्ये जो काही विरोधाची भूमिका समोर येताना दिसत आहे ते निश्चितपणाने निषेधार्ह आहे। कोणाच्याही ताटामधला आम्ही घेण्यासाठी इच्छुक नाही आहोत, परंतु सरकारला आमचे अशा पद्धतीचं नम्र निवेदन असणार आहे की संपूर्ण भारतभरातील गोरबंजारा बांधवांचा सर्वे करावा। सर्वेच्या नंतर लोकसंख्या निश्चित करावी। लोकसंख्या निश्चित केल्याच्या नंतर ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन जे भारतीय संविधानानं मान्य केलेलं आहे त्या ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून तेवढ्या प्रमाणात तेवढे टक्के रिझर्वेशन देण्यात यावं अशी पद्धतीची ठाम भूमिका ही गोरबंजारा बांधवांची झालेली आहे।